जानू तू अशी अचानक बाहेर का आलीस? मी काय म्हणते जैन सर, आपण ना थोडा वेळ बाहेरच थांबूयात हा. अगं पण का? ते काय ना, मला आत ना कसं तरीच होतंय, एकदम असं सफोकेट झाल्यासारखं म्हणून. जानू जानू हाउ इज दिस पॉसिबल? हॉल एसी आहे. हो सर, होऊ शकतं ना असं. मला होतंय सफोकेट, आणि तसंही तुम्हाला माहिती आहे ना, मला एसीची सवय नाहीये. घरी पण मी सतत एसी बंद ठेवते, त्यामुळे मला सफोकेट होतंय. काय झालंय जानूला नक्की? इतका वेळ बाबांचा सत्कार होणार म्हणून ही एक्साइटेड होती, मग अशी अचानक टेन्स का झाली? काहीतरी गडबड आहे. जानू मला मला प्लीज खरं खरं सांग, तू नेमकी का अपसेट आहेस? काही झालंय का? मला सांग ना प्लीज. तू माझ्यापासून काही लपवतेस का? प्लीज जस्ट टेल मी. मिस्टर देशमुख, आपलं नंतर काही बोलणंच झालं नाही. आय एम सॉरी मिस्टर कानेटकर, आपण जरा नंतर बोलूया प्लीज प्लीज. जानू जैन सर, अहो आपण आलोय हे मी आई बाबांना सांगितलंच नाही. मी आलेच हा त्यांना सांगू. जानू तू आत्ता म्हणालीस की तुला आज सफोकेट होतंय. नाही, पण आता ओके वाटतंय मला, एकदम ओके. ठीक आहे मी आलेच. हे नक्की काय चाललंय हिचं? आई, बाबा. अरे जानू, बाबा खूप छान दिसताय. बरं, खूप खुश आहेस ना तू? अगं जयंतराव नाही आले? अगं येतच असतील. अगं बाई, जयंतराव हे काय झालं? काय नाही, अहो नाही, कसं? छोटंसं ऍक्सिडेंट झालंय, बट इट्स ओके, नथिंग टू वरी. अरे ऍक्सिडेंट ठीक आहे ना सगळं? हो हो, आय एम फाईन. बरं जानू, जयंत तुम्ही बसून घेता का? कारण आता कार्यक्रम सुरू होईल लगेचच. बाबा आम्ही आलोच. जानू, अगं तोपर्यंत कार्यक्रम सुरू होईल ना? वहिनी अगं 5 मिनिटात येते, पटकन येते. अगं आलेच. मी पण आलोच. बस. अहो जानूचं काही कळलं नाही मला. आली काय, गेली काय? हो ना, अचानकच गेले. अरे वा सत्कार मूर्ती, काय मस्त टकाटक तयार होऊन आलाय. अगदी माझा मुलगा शोभतोयस. वा. लक्ष्मी, अगं संतोष काही न बोलता जाऊन बसला म्हणजे कमालच झाली म्हणायची. म्हणजे आजचा दिवस नक्की चांगला जाणार आहे. सिद्धू, काय रे, कुठे चाललायस आता तू? तू तर म्हणाला होतास भावनाची काळजी घेणार आहे म्हणून. हो आई, तिच्यासाठीच बाहेर चाललोय. आत्ता कुठे तिचं टेन्शन थोडं कमी झालंय, म्हणूनच मी विचार केला की मस्त छान आईस्क्रीम आणतो. आईस्क्रीम आणलं की कसं थोडं जे टेन्शन उरलंय ते सुद्धा पळून जाईल. नाही, आईस्क्रीम वगैरे अजिबात आणायचं नाही. का? अरे का काय सिद्धू, अरे काय हे, तू सतत तिला बाहेरचं काहीतरी खायला आणतोयस. नाही नाही, मला काही चालणार नाहीये. आईस्क्रीम सुद्धा बाहेरचंच आहे. जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत बाहेरचं खाणं सगळं बंद. आई, मग आता आईस्क्रीम घरी करू का मी? हे बघ आई, मला फक्त तिचा मूड छान करायचा आहे बस. अरे मग काहीतरी सोपं असं कर ना.
तिला गोड आवडतं ना, मग असं काहीतरी कर जे आईस्क्रीम सारखं असं छान वाटेल तिला. काय करू पण? रवा केक करू? हा, रवा केक चालेल, तो घरी पण करता येईल. संपला विषय. मी करते ना. नाही 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 आई आई तू अजिबात करायचा नाहीयेस. हे बघ, मला माझ्या बायकोला सरप्राईज येते, त्यामुळे रवा केक मी करणार आहे. संपला विषय. पण आई पण मी काय नाही, प्लीज मला माझ्या बायकोसाठी काहीतरी तर करू दे, प्लीज. अरे देवा, हा आता माझ्या किचन मध्ये जाणार म्हणजे माझ्या किचनचं काही खरं नाही. अरे हे तर सोपं आहे, 2 मिनिटाचं काम आहे. सिद्धू, काय हा पसारा करून ठेवलाय सगळा? आई मी पसारा सगळ्यानंतर आवडतो, आधी मला भावनासाठी केक बनवायचा आहे. बर ठीक आहे. भावना भावना भावना, उठा 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 उठा. सावकाश, आरामात. डोळे बंद कर. डोळे बंद कर. काय करतात? उघडू नको ना. नाही. उघड. सरप्राईज. काय चाललंय तुमचं? आधी माझी इतकी सेवा केलीत आणि आता हे सरप्राईज वगैरे? अगं ते सगळं सोड, तू तू टेस्ट कर ना दे. एक घास खा. छान दिसतोय. अरे विषय, कशी आहे टेस्ट? मस्त झालाय शिरा. हा, शिराच आहे ना? हा हो, शिरा. पहिल्यांदाच केला असेल ना तुम्ही? भावनाला हा केक आहे कळलं नाहीये, पण आवडलंय ना, हे महत्वाचं. हो, मी एकटीच खाते. तुम्ही पण टेस्ट करा ना, कसा झालाय. घ्या घ्या घ्या. छान आहे शिरा. तू बस, मी पाणी आणतो. फर्स्ट क्लास. ओके. काय मग, कसा वाटला केक? अगं आता 2 तास चांगले खपून त्यांनी केक केला ना तुझ्यासाठी, दिला नाहीस? नाही नाही, मी करणार होतो केक, पण मग मी नंतर विचार केला की साधा सोपा आपला शिराच करूया. ओ का? मग तो कुकर असा एकदम करपवून काळा करून टाकलाय, एवढं भरमसाठ मीठ घालून ठेवलंय त्याच्यात, ते काय शिरा करण्यासाठी होता? नाही, शिऱ्याची नवीन रेसिपी असेल कुठली तरी, पण खरंच खूप छान झाला होता शिरा. हा थँक्यू आई. सगळं बिंग फोडलंस ना माझं. सॉरी सॉरी, चुकलं माझं. बरं ठीक आहे. बोला तुम्ही, मी येते. यार सॉरी, ते म्हणजे मला करायचा होता केकच, पण तो चुकून झाला. सॉरी काय म्हणताय तुम्ही मला? सिद्धिराज, एक लक्षात ठेवा, तुम्ही मला कसाही म्हणजे अगदी कच्चा, पातळ, टणक, कडक, मऊ कसाही केक जरी दिला असतात ना, तरी मी त्याला छानच म्हणले असते. कारण तुम्ही माझ्यासाठी तो इतका प्रेमाने मनापासून बनवलाय, मग मला कसं नाही आवडणार? आणि मी तर